नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबईमध्ये 20,000पेक्षा जास्त कोरोनाबाधित एका दिवशी सापडल्याच्या नंतर राज्यामध्ये हीच संख्या 25,000च्या पलीकडे एका दिवशी पोहोचल्याच्या नंतर आता प्रशासनाची भूमिका वेगळ्या पद्धतीनं समोर यायला लागली आहे. मुंबईच्या महापौर ज्या स्वतः परिचारिका आहेत, वैद्यकीय क्षेत्राविषयीची त्यांना चांगली जाण आहे आणि त्या वैद्यकीय क्षेत्रामध्ये एकेकाळी कार्यरतही होत्या, त्यांनी काही दिवसांपूर्वी अशी भविष्यवाणी केली होती की मुंबईमध्ये जर 20,000पेक्षा जास्त रुग्ण सापडले एका दिवशी तर टाळेबंदी लागेल. आता त्यांनी टाळेबंदी लागेल ही भीती दाखवायला सुरुवात केल्याच्या नंतर मुंबईमध्ये संपूर्ण नागरिकांमध्ये बऱ्यापैकी चिंता पसरली. एका बाजूला या नागरिकांमधला हा चिंतेचा दबाव व्यावसायिकदृष्ट्या सुद्धा जाणवावा लागला आणि त्याचबरोबर लोकांना आपलं उद्या नक्की काय होणार याची काळजी वाटायला लागली. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मात्र टाळेबंदीची शक्यता फेटाळून लावली. हे सगळं सांगण्याची गरज याच्यासाठी आहे कारण नक्की काय करायचं याबाबत मवियामध्ये एकवाक्यता नाही. मवियातला प्रत्येक नेता आपल्याला हवं त्या पद्धतीनं नियमांच्या संदर्भातल्या घोषणेचं सत्र चालूच ठेवतोय, दुसरा नेता त्याच घोषणांना खोडून काढतोय आणि तिसरा नेता भलतच काहीतरी बोलतोय. या परिस्थितीमध्ये कोरोना नियमांच्या बाबत नक्की राज्य सरकार पातळीवर एकवाक्यता नसताना जनतेला मात्र जबाबदार ठरवलं जात आहे. जनतेच्या बेशिस्त वागण्यामुळे, जनतेतल्या एका विशिष्ट घटकाच्या बेशिस्त वागण्यामुळे रुग्णवाढ होतीये असा आता नवा दावा मुंबईच्या महापौर मॅडमनी केलेला आहे. मुंबईच्या महापौर मॅडमची एकापाठोपाठ एक होणारी वक्तव्य जर काढली तर ती परस्पर विरोधी वक्तव्य म्हणून जागतिक पातळीवर नोंदवली जातील इतकी ती एकमेकांच्या विरोधात असतात. ज्या मुंबईच्या महापौर 20,000पेक्षा जास्त रुग्णवाढ झाली तर टाळेबंदी करायला निघाल्या होत्या, त्या आता स्वतःच सांगतायत की टाळेबंदी इतक्यात काही होणार नाही. मग जर टाळेबंदी इतक्यात होणार नव्हती तर टाळेबंदीची भीती घालायची गरज काय? मुळात प्रशासकीय पातळीवर सुरू असलेला हा सगळा सावळा गोंधळ मुंबईतली आर्थिक घडी, आरोग्याची घडी पूर्णतः विस्कटवून टाकतोय. म्हणूनच आमचा प्रश्न आहे, महापौरांनी स्वतःला आणि प्रशासनाला जबाबदार ठरवायच्या ऐवजी नागरिकांना त्या जबाबदार का ठरवतायत? या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी या नात्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण आहेत. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून प्रवक्ता या नात्यानं गणेश खंडकर आहेत. व्यापारी संघाचे मुंबईतले प्रमुख या नात्यानं वीरेन शहा आहेत आणि मनसेच्या कडून प्रवक्ता म्हणून आपल्या सोबत योगेश चिले आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. पहिला आणि थेट प्रश्न वीरेन शहा यांना आहे. वीरेन शहाजी, ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये व्यावसायिकांचं कंबरडं मोडलंय अशा वेळेला टाळेबंदी लागणार, टाळेबंदी नाही लागणार, टाळेबंदी लागणार, टाळेबंदी नाही लागणार अशा प्रकारच्या सततच्या घोषणा या किती डोकेदुखी वाढवणाऱ्या आहेत? देखिए, जिस प्रकार से स्टेटमेंट आ रहे हैं उसमें से हमारे ऑनरेबल म्युनिसिपल कमिश्नर का स्टेटमेंट है वो पॉजिटिव स्टेटमेंट है, लेकिन दूसरे जो मिनिस्टर्स और मेयर की ओर से जो आता है वो दो तरह का स्टेटमेंट आता है. उससे थोड़ा सा लोगों में डर आता है, व्यापारियों में डर आता है, लोग बाहर नहीं निकलते. ये बार बार ये लोग को कहना पड़ता है कि घर पे रहिए, घर पे रहिए. अगर आप घर पे रहने को बोलेंगे तो बाय डिफॉल्ट आप लॉकडाउन कर रहे हैं कि घर पे ही रहिए, बाहर ना निकलिए. बाहर निकलेंगे तो आपको ओमिक्रॉन या डेल्टा की बीमारी लग जाएगी और आप ऑनलाइन को खरीदी करिए. ये इनडायरेक्ट मैसेज जा रहा है जिसका सीधे सीधा फायदा ऑनलाइन कंपनियों को हो रहा है. और ये हम 2 साल से बोल रहे हैं कि हमारी दुकानों को सॉफ्ट टारगेट किया जाता है और ऑनलाइन कंपनी को रेड कार्पेट ट्रीटमेंट दी जाती है. और अभी जो अभी ये थर्ड वेव में जिस प्रकार से स्टेटमेंट आ रहे हैं, हमारे जो मुंबई के म्युनिसिपल कमिश्नर जी है
उनकी ओर से बहुत पॉजिटिव स्टेटमेंट आया है कि हम लोग लॉकडाउन नहीं करेंगे। लेकिन ये एक ऐसा कैच 22 सिचुएशन है जहां पे हमें भी थोड़ा समझना पड़ेगा, गवर्नमेंट को भी समझना पड़ेगा। अगर गवर्नमेंट लॉकडाउन की ओर जाती है जी। तो गवर्नमेंट को यह सोचना पड़ेगा कि अगर इस प्रकार से मुंबई में दुकानदारों को खत्म करना सही होगा, या मुंबई के दुकानदार में 40% जो लोग हैं वो भाड़े पे दुकानें लगा के बैठे हैं, ऑलरेडी 2 साल से उनके बिजनेस में अफेक्ट हुए हैं। और ये क्रिसमस न्यू ईयर और जनवरी महीना, शादियों का महीना, जिसमें सबसे ज्यादा खरीदी होती है, वो आज की तारीख में 20% हो गई है। रोड खाली है, ठीक। लोग आते नहीं है, लोग निकलते नहीं है। ये पैनिक एक डरावना माहौल खड़ा हो गया है। बिलकुल. हालांकि वीरेन देखने शाह, जावे पटकन मी पुढचा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करतोय तो सूरज चव्हाण यांच्यासाठी. व्यावसायिकांचं दुःख काय आहे ते वीरेन शाह यांनी मांडलं. मला पुढचा प्रश्न हा सूरज चव्हाण आपल्याला असा विचारायचा आहे की मुंबईच्या बाबत नक्की निर्णय घेणार कोण आहे? महापौर घेणार आहेत का आरोग्यमंत्री घेणार आहेत? आरोग्यमंत्री हे अत्यंत दिलासादायक भूमिका घेताना दिसतात आणि महापौर मॅडम भीती दाखवताना दिसतात. मुंबईकरांनी करायचं काय? प्रसादजी, हा प्रश्न नुसता मुंबई पुरता मर्यादित नाही. हा प्रश्न जो लॉकडाऊनचा असेल किंवा कोरोनाचा असेल किंवा ओमिक्रॉन वाढण्याचा हा जो रोग आलेला आहे किंवा साथीचा रोग आपण याला म्हणू, तो भारतभर पसरतोय. नुसता मर्यादित मुंबई पुरताच नाही राहिला ना, त्याच्यामध्ये फक्त मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या वाढ होते, म्हणून आपल्याला काळजी करण्याची गरज आहे. आपल्याला कुठल्या व्यावसायिकाला उपाशी मारून किंवा त्याच्या पोटावरती लात मारून आपल्याला हा बंद करायचा नाहीये. पण जान है तो जहान है, जशी मन आहे तशा प्रकारचे प्रत्येकाचा जीव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. आपल्याला जीव वाचवण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, वेळ प्रसंगी तर घेतलेही जातील. पण ह्याच्यासाठी कुणाच्या तरी पोटावर लात मारावं किंवा कुणीतरी आमचा दुश्मन आहे या उद्देशाने कुणी निर्णय घेत नाहीये. या राज्यामध्ये सक्षमपणे निर्णय एकच घेण्यासाठी मिनिट राज्याचे सूरजजी, आपण वारंवार असं म्हणताय की आपल्याला कठोर निर्णय घ्यावे लागतील. अहो, कठोर निर्णय घ्यावे लागतील हेच बोललं जातंय, निर्णय तर घेतलेच जात नाहीयेत. आणि या उलट महापौर मॅडम थेट असं सांगायला लागल्या आहेत की काही बेशिस्त नागरिक आहेत ज्यांच्यामुळे परिस्थिती बिघडतीये. ह्याच्यामध्ये त्याच्यात काही सत्यता पण आहे. आपण रस्त्यावर फिरत असताना अनेक लोकांना पाहतोय की विदाऊट मास्क ते फिरतायत. ह्याचा अर्थ काय की अशा लोकांमुळे सर्वसामान्य नागरिकाला त्रास होतोय. तर आपल्याला काही कठोर पावलं उचलावे लागतील, सर्वांनी नियम पाळावे लागतील. सरकारची जितकी जबाबदारी आहे तितकी नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे या रोगाला आपल्यापासून दूर ठेवण्याची. नुसतं आपण प्रशासनाकडेच एखादी निर्णय घेतल्यानंतर त्याचं पालन करू असं काही होणार नाही. आपण सगळ्यांनी त्या गोष्टीचं पालन केलं पाहिजे. गणेश खंडकर, आपण सत्ताधाऱ्यांचं म्हणणं ऐकताय. सत्ताधाऱ्यांचं म्हणणं असं आहे की सगळ्या गोष्टींसाठी प्रशासनाला जबाबदार धरू नका, जनतेनं सुद्धा आपलं वागणं सुधारलं पाहिजे. मी सूरज चव्हाण यांचं म्हणणं मान्य करतो. होय, आपण प्रत्येक गोष्टीत प्रशासनाला जबाबदार धरू नका हे मान्य करतो. प्रसादजी, नीट आठवा, आपल्याच चॅनलवरती चर्चा करत असताना ज्या विषयांचा उल्लेख तुम्ही आज केला त्याचा उल्लेख मी आपल्याकडे यापूर्वी देखील केला होता. साधारणतः 10-15 दिवसापूर्वी आपण एका चर्चेत म्हणताना मी म्हणालो होतो की आताची अडचण काय आहे की 20,000 रुग्ण सापडले तर आम्ही लॉकडाऊन लावू. ही भूमिका कोणी मांडली? तर आयुक्तांनी मांडली. त्याची री कोणी ओढली? तर महापौरांनी ओढली. तोपर्यंत महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्र्यांचं स्टेटमेंट आलं होतं का? तर आलं नव्हतं. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचं दर्शन झालं होतं का? तर झालं नव्हतं. अडचण काय माहितीये प्रसादजी, की नेमकी परिस्थिती काय आहे, नेमकं आपल्याला काय करावं लागेल हे कधीतरी कुणातरी एका व्यक्तीनं जबाबदारीनं राज्यातील जनतेला किंवा मुंबईतील जनतेला सांगण्याची आवश्यकता आहे. आता होतंय काय की चढाओढ करण्यामध्ये हे सगळ्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम तयार होतोय. हा मुळात दुर्दैवाचा भाग आहे. बिलकुल. परिस्थिती अशी या आहे या 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 मुद्द्यावर एकदा पटकन आपल्यासोबत योगेश चिले, त्यांना बोलतो करतो. योगेश चिले, ज्या पद्धतीनं मवियाचे 3 स्तरांवरचे नेते दिवसभरामध्ये 12 वेळा पत्रकार परिषदा घेऊन 12 वेगवेगळ्या भूमिका मांडतात, यानं ऐकणारा माणूस वेडा व्हायची वेळ आलेली असते. नाही, यांचं मुळात यांच्या योजनाच अशा असतात की लोकांमध्ये गोंधळ माजला पाहिजे आणि लोकांनी त्यांच्या सतत विवेक बुद्धीला जागून योग्य निर्णय घेतले नाही पाहिजे.
जेणेकरून यांचे जे काही निवडणुकांच्या दृष्टीने खेळ चालू आहेत ना ते त्यांना करणं सोपं जाईल. आता महापौर जे बोलतायत ना काही बेशिस्त नागरिक, ते कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे नागपूरमध्ये रामटेकला काँग्रेसने कार्यक्रम घेतला होता, कोणाचे पदाधिकारी होते ते? मध्ये लातूरमध्ये नृत्य स्पर्धा झाली, सूरज चव्हाण साहेबांच्याच पक्षाचे राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्त्यांनी घेतलेली स्पर्धा होती. प्रचंड गोंधळ होता स्पर्धेमध्ये. त्या शिवसेनेचे अनेक कार्यक्रम, कोकण मेळावे सध्या चालू आहेत. म्हणजे इतर सगळ्या पक्षांना तुम्ही बेशिस्त बोलायचं, नागरिकांना बेशिस्त बोलायचं, परंतु तुमचे कार्यकर्ते जो बेशिस्तपणा करतायत तो मात्र खपवून घ्यायचा. हे जे चालू आहे ना, हे लोकांसमोर आणणं गरजेचं आहे, माध्यमांनी सुद्धा. याच निमित्तानं पटकन मुंबईतल्या एका घटनाक्रमाचं आपल्याला आठवण करून देतो आपल्याला. सूरज चव्हाण, आपल्याला आठवत असेल मुंबईमध्ये वांद्र्याला एक जत्रा भरली गेली. त्या वांद्र्याच्या जत्रेला 25 तारखेच्या सुमारास भरवायला परवानगी दिली गेली आणि 28 तारखेपासून दर दिवशी हजाराच्या पटीमध्ये मुंबईमध्ये रुग्णवाढ व्हायला लागली. बांद्र्याची जत्रा टाळता आली नसती का? बांद्र्याची जत्रा भरवण्याची गरज काय होती? कोरोना काळ असताना सुद्धा राजकारण्यांचं वागणं काय आहे याची उत्तरं कोणाकडे मागायची? आपण सरसकट नागरिक बेशिस्त वागतायत म्हणून महापौर बोट दाखवत असतील तर ती बांद्र्याची जत्रा कोणी भरवली होती? बांद्र्याच्या जत्रेच्या संदर्भात चर्चा जरी माध्यमांमध्ये सुरू झाली तरी लगेच कोणाचा ना कोणाचा तरी अहंकार दुखावला जातो. याची चर्चा कशी होणार? प्रसादजी, एकमेकाकडे बोट दाखवून हा प्रश्न काही सुटणार नाही. मी आता बोलू शकतो मोदीजी साहेब पंजाबमध्ये सभा घेत आहेत, उत्तर प्रदेशमध्ये सभा घेत आहेत, बंगालच्या ज्यावेळेस मागच्या कोरोनाची वेव्ह होती त्या वेव्ह लाटेमध्ये मोदीजीने बंगालच्या निवडणुका लढल्या, त्यावेळेस जबाबदारी पंतप्रधानाची नव्हती का, असं मी म्हणू शकतो. पण एकमेकाकडे बोट दाखवून आपल्या जबाबदाऱ्यातून आपण मुंबईतल्या रुग्णवाढीसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरणार असाल तर आपलं स्वागतच करावं लागेल. आता मला एकमेकाकडे बोट दाखवून आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी कार्यक्रम घेतलेत, मी म्हणू का तसं? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा कार्यक्रम घेतले नाही पाहिजे, भाजपाने कार्यक्रम थांबवले पाहिजेत. प्रत्येक पक्षानं, मी म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचीच नाही तर प्रत्येक पक्षाची, प्रत्येक नेत्याची, कारण तुम्ही नेते म्हणून समाजामध्ये वावरत असता, समाज तुमच्याकडे बघत असतो, समाज तुम्हाला फॉलो करत असतो. प्रत्येक पक्षानं जबाबदारी घेतली पाहिजे, कारण हे राज्य आपल्या सगळ्यांचं आहे, राज्य कुणा एकट्या पक्षाचं नाहीये, राज्य सगळ्या पक्षांनी जबाबदारी घेतली पाहिजे. नवाबभाई मल्लिकांनी आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ज्यावेळी बैठक झाली त्या बैठकीमध्ये घोषणा केली की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शिबिर असतील, इथून पुढचे कार्यक्रम असतील, सर्व आम्ही रद्द करतोय, कारण आम्ही जबाबदारी स्वीकारतोय. आम्ही नाही बोटे दाखवत बसत, हा असा करतोय, त्यांनी तसं केलं, आमची जबाबदारी, आम्ही ते व्यवस्थितपणे पार पाडू आणि जिथं चुकतोय तिथं आम्ही बोलू सुद्धा. पण गणेश खंडकर यांच्यापर्यंत जाण्यापूर्वी सूरज चव्हाण आपल्याला आठवण करून देतो की आपण आपल्या पक्षाचे श्रद्धेय मंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या घोषणेचा जो उल्लेख केला त्या घोषणेच्या पूर्वी बऱ्यापैकी चुका करून झालेल्या होत्या. त्या चुकांचा परिणाम आता दिसायला लागलेले आहेत. मग अशा वेळेला आपण जर निर्णय बदलत असू तर ते काही फार कौतुकास्पद असेल? कुठलीही चूक झालेली नव्हती प्रसादजी, अशी कुठलीही लाखामधली गर्दी कुठल्याही ठिकाणी उपस्थित केली गेली योगेश आता 4-5 उदाहरणं दिली. बांद्रा फेअरचं उदाहरण आपल्याला दिलं. मी स्वतः लातूरच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी होतो, अशी कुठलीही मोठी गर्दी नव्हती. कोरोनाचे नियम पाळून तिथं केलं गेलेलं कार्यक्रम होता. मी स्वतः त्या हॉलमध्ये उपस्थित होतो. कदाचित त्यांनी पाहिलेलं नसेल. आपण थोड्याच वेळात ती दृश्य पण तुम्हाला हवे असतील तर गर्दीची स्क्रीनवर दाखवू शकतो. योगेशजीला याचं उत्तर द्या पटकन की जबाबदार सगळे आहेत म्हणे, फक्त आणि फक्त सत्ताधाऱ्यांना जबाबदार ठरवू नका. त्यानंतर पुढे गणेश खंडकरही बोलणार आहेत. नाही, जबाबदार सगळे आहेत ना. मुळात पहिली गोष्ट काय की तुमची स्वतःची तयारी काय आहे, तुम्ही लोकांना कसे जबाबदार धरू शकता. पहिल्या लाटेमध्ये लोकांनी तुमचं सर्व ऐकलं, लोक घरी बसले, 2-2, 3-3 महिने लोक घरी बसले. काय मिळालं त्यांना? त्यांच्या विजेचे बिले तुम्ही माफ केली नाहीत, त्यांच्या मुलांच्या फी मध्ये साधा तुम्ही सवलत देऊ शकलात नाही त्यांना जे भरायचं होतं घरी बसून ते सगळं त्यांना भरावं लागलेलं आहे. अशा वेळी दुसरी जी लाट आली ना, ही लाट सुद्धा तुमचं खरं तर योजना होती ती गेली फेल. याचं कारणच असं होतं, लोक घरी बसू शकत नव्हते. दुसऱ्या लाटेमध्ये लोकांनी तुम्हाला सहकार्य केलं नाही म्हणून दुसरी लाट या महाराष्ट्रामध्ये आली नाही, अन्यथा ती सुद्धा आणली असती तुम्ही. आता तिसऱ्या लाटेमध्ये सुद्धा लोक, मला वाटत नाहीत तुमच्यावर, या सरकारवरती लोकांचा भरोसा नाही, त्यामुळे लोक काय घरी बसणार नाहीत आणि त्यामुळे मला वाटत नाही तिसरी लाट सुद्धा तुम्हाला यशस्वी करता येईल. तुम्ही कदाचित माहिती घेतलेली नाही. कोरोना नुसतं महाराष्ट्र बघून येतो का? तो गुजरातमध्ये आहे, तो दिल्लीमध्येही आहे, तो उत्तर प्रदेशमध्ये आहे.
असं तो काय सगळीकडे करताय आहे, की तो दुसरी लाट सगळीकडे आणली आहे, असती केली परंतु असती. दुसरी लाट महाराष्ट्रामध्ये मोदी अपयशी झाली साहेबांनीच कारण लोकांनी सहकार्य केलं नाही मोदी तुम्हाला. साहेबांनीच नियमावली बनवली आहे. मोदी केंद्रानेच नियमावली बनवली आहे. या राज्यामध्ये प्रत्येक भारतातल्या प्रत्येक राज्यामध्ये जी काही नियमावली बनवली आहे ती केंद्राकडनं काही नियमावली ती गणेश आपण खणकर राज्यात याचं उत्तर बनवत नाहीये. देतील. गणेश खणकर याचं उत्तर देतील. केंद्राकडून आलेली नियमावली 100% थेट स्पष्टपणे महाराष्ट्रात पाळली जातीये का? नाही, मी प्रसादजी सर्वात पहिलं सुरज चव्हाण यांचं अभिनंदन करतो. आता ही चर्चा सुरू आहे खरं तर कोरोनावरती आणि मुंबई आणि महाराष्ट्राची. अजून यांनी मोदींचं नाव कसं घेतलं ना, मला वाटलं काहीतरी चुकलं की काय आपल्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे आला अंगावर ढकल केंद्रावरती. आज मोदी कुठून आले? अहो, पंढरपूरला पोटनिवडणुकीत पहिली सभा, त्या गर्दीची, सगळे नियम पायदळी तोडून अजित पवारांनी घेतले. आम्ही नाही कुठे उल्लेख केला. सूरजजी, उगाच कसं आहे, तुम्हाला जी प्रश्न विचारली त्याची उत्तरं द्या. कशाला मोदींचं नाव घेताय? त्यांची प्रसिद्धी अशी चालूच आहे. तुम्ही नका अधिक प्रसिद्धी करू. बघा प्रसादजी, परिस्थिती आजची गंभीर कधी कधी का होते, यापूर्वी सुद्धा ज्या वेळेला आम्ही आकडेवारी सहित सांगत होतो की या देशामधल्या 36 आपल्या सगळं केंद्रशासित आणि राज्यांच्या प्रकारापैकी 4 रुग्णांपैकी 1 रुग्ण महाराष्ट्रात होता आणि महाराष्ट्रातल्या 3 रुग्णांपैकी 2 रुग्ण हे मुंबई शहरात होते. आज जेव्हा राज्यामध्ये 36,000 तुम्हाला रुग्ण सापडतात, त्यापैकी 20,000 रुग्ण हे तुम्हाला एकट्या मुंबई शहरामध्ये सापडतात. बघा, असं आहे की जबाबदारी दुसऱ्यावरती ढकलणं हे फार सोपं आहे. मी मगाशी देखील म्हणालो आणि यापूर्वी देखील आपण चर्चेत प्रसादजी जो मी म्हणालो होतो, बघा असं आहे की ज्या वेळेला लाट येईल असं काही तज्ञांचं म्हणणं असतं, तर ही लाट आली तर आम्हाला तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत आणि आम्ही काय करणार आहोत हे मी कुणीतरी एकानं राज्याची भूमिका म्हणून एकानं सांगायचं असतं. बिलकुल. आता यावर एकदा पटकन वीरेन शहांना बोलतं करतो. वीरेन शहा, सत्ताधारी गटाचं म्हणणं आपल्यापर्यंत स्पष्टपणे पोहोचलेलं असेल, त्यावर विरोधकांचे आक्षेप सुद्धा पोहोचले आहेत. फक्त आणि फक्त सत्ताधारी आहोत म्हणून आम्हाला जबाबदार धरू नका, अशा प्रकारचा बचाव वारंवार या चर्चेमध्ये सत्ताधारी गटाकडून आणला जातोय. मला आपल्याला विचारायचं असं आहे की मुंबईची परिस्थिती चिंताजनक होण्याला तुमच्या लेखी खरं जबाबदार कोण आहे? इसके लिए मैं ये समझूंगा इसमें कोई पॉलिटिकल पार्टी जवाबदार नहीं है, नाइदर बीजेपी या नाइदर एनसीपी, कोई नहीं है. इसकी जवाबदार है इंटरनेशनल फ्लाइट्स. इंटरनेशनल जो फ्लाइट्स आती है वो मुंबई से सबसे ज्यादा लोग आते हैं, मुंबई में आते हैं. दिसंबर जनवरी में मुंबई को आप भारत के साथ अलग से जोड़िए, क्योंकि मुंबई ऐसा एक शहर है जहां पे एनआरआई आते हैं, लोग उनके शादी के लिए आते हैं, लोग खरीदी के लिए आते हैं, लोग पार्टी करने के लिए आते हैं. तो मुंबई में सबसे ज्यादा लोग आते हैं और फिर आते हैं दिल्ली में, और फिर ऐसे ऐसे जो कोरोना जो जा रहा है वो उसका जो पीछा है वो पीछा एनआरआई के साथ में आ रहा है. मतलब जो विदेश से प्रवासी आते हैं उसके साथ में ये ओमिक्रॉन आया है. तो अगर आप सरकार को अगर करना चाहिए था तो एयरपोर्ट, बॉर्डर जो एयरपोर्ट की थी उसको क्लोज कर देने चाहिए था, या फिर वहां पे जब तक उनका 7 दिन पूरा नहीं हुए तब तक उनको एंट्री नहीं देनी चाहिए थी, उनको 7 दिन क्वारंटाइन करना चाहिए था. ये सब चीज कर सकते थे. इसमें मैं किसी को भी, कोई भी पॉलिटिकल पार्टी को जवाबदारी नहीं मानूंगा. इनफैक्ट मैं ये कहूंगा मुंबई शहर को अगर हैंडल करना है बहुत ही जटिल प्रश्न है, क्योंकि यहाँ पे लाखों करोड़ों लोग आते हैं, अलग अलग जगह से धंधा करने को आते हैं, बिजनेस के लिए, शॉपिंग के लिए. यहाँ पे खाली मुंबई को जवाबदार या मुंबई के मेयर को जवाबदार या मुंबई के पॉलिटिशियन या ऑफिस गवर्नमेंट को जवाबदार देना मैं उचित नहीं समझूंगा. इनफैक्ट मैं मुंबई के जो महाराष्ट्र के जो गवर्नमेंट है उसकी तारीफ करूंगा. उन्होंने अच्छी तरह पे हैंडल किया हुआ है, ऐसा नहीं है नहीं हैंडल किया है. उन्होंने मुंबई जैसे शहर को हैंडल करना बहुत मुश्किल है, और उसके लिए मैं बीएमसी के कमिश्नर की तारीफ करूंगा, और वो भी बिल्कुल. आप प्रशासन की तारीफ लगातार कर रहे हैं. योगेश शिलेंसाठी पुढचा प्रश्न असेल माझा. योगेश शिले, यापेक्षा परिस्थिती अजून चांगली करता आली असती का? किमान आत्ताच्या घडीला राजकारण्यांच्याकडून केली जाणारी एकापाठोपाठ एक वक्तव्य तरी टाळता येतील का? वक्तव्यांमध्ये एकवाक्यता आणणं गरजेचं आहे का? बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकांना जर तुम्हाला दिशा द्यायची असेल तर दिशा देणारा कोणीतरी एक असला पाहिजे. तुमच्या प्रत्येकाच्या वाक्यामध्ये जर विसंगती असेल तर लोकांमध्ये गोंधळ होणार आणि लोक स्वतः निर्णय घेऊ शकत नाही, स्वयं निर्णय.
त्यांना समजा आज जर घरी राहायचं असेल तर त्यांना इन्स्ट्रक्शन परफेक्ट असल्या पाहिजेत. आणि त्या जर मी घरी राहिलो तर माझं काय आर्थिक नुकसान तर होणार नाही ना, माझं इतर कोणतं नुकसान याचा विश्वास त्यांना दिला गेला पाहिजे. पहिल्या लाटेमध्ये सुद्धा हा विश्वास दिला गेला नव्हता. दुसरी लाट तर आलीच नव्हती, आणताच आली नाही यांना. तिसऱ्या लाटेमध्ये सुद्धा जर हे टाळायचं असेल तर तुमच्या ज्या इन्स्ट्रक्शन लोकांना जात आहेत याच्यामध्ये विसंगती नसली पाहिजे. आणि जे बोलायचे ते लोकांना अगदी स्पष्ट सांगा. योगेश शिले, स्वतः- अगदी अगदी या मुद्द्यावर आपण पटकन पुढे जाऊयात. सूरज चव्हाण यांना विचारतो. सूरज चव्हाण, स्पष्टपणे सांगा, एक असा माणूस दाखवा की ज्याचं लोकांनी ऐकायचंय, आणि कोण आहे तो? आरोग्यमंत्र्यांचं ऐकायचंय, सन्माननीय मुख्यमंत्र्यांचं ऐकायचंय, की गृहमंत्र्यांचं ऐकायचंय, की मुंबईच्या महापौरांचं ऐकायचंय, की नवाब मलिकांचं ऐकायचंय, की पालकमंत्र्यांचं ऐकायचं कुणी नक्की जनतेनं? प्रसादजी, मला वाटतं कदाचित आपण करोनाच्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंतचा सरकारचं कार्यपद्धती पाहिलेली असेल आणि लक्षात असेल. प्रत्येक गोष्ट तुम्ही राजकीय चष्म्यातनं बघू नका, पत्रकार म्हणून सुद्धा कुठली तरी गोष्ट पहा. काय झालं होतं, ज्या ज्या ठिकाणी करोनाचे लाट पसरते त्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाला इतके अधिकार दिले होते की तुम्ही तिथला स्थानिकला जो काही आढावा घेऊन त्या पद्धतीचे निर्णय घेण्याचे अधिकार तिथल्या प्रशासनाला, तिथल्या पालकमंत्र्याला, तिथल्या महापौरांना हे दिले होते. आज जर महाराष्ट्र बंदची घोषणा केली तर महाराष्ट्रामध्ये कोरोना वाढतोय कुठं, तर मुंबई सारख्या शहरामध्ये. पण इतर भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, तिथं लॉकडाऊन करण्याची गरज नाहीये. म्हणून काही स्थानिक पातळीवर तिथल्या महापौरांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, तिथल्या सीओना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, तिथल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना असतील किंवा पालकमंत्र्याला हे निर्णय घेण्याचे अधिकार या सरकारमध्ये दिलेले आहेत. पण परिस्थितीनुसार निर्णय घेतले जातील असं सांगतात. आणि राज्यामध्ये लॉकडाऊन करायचं असेल. सूरजजी, आपण असं ठामपणे सांगताय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर राजकीय नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. आपण हृदयावर हात ठेवू नये म्हणाल की होय, जे मी बोलतोय ते खरं आहे? मी प्रसादजी पूर्ण करतो. 2 दिवसापूर्वी या राज्यामध्ये उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्याची बैठक झाली होती आणि त्याची परिस्थितीचा आढावा यांनी मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. आणि राज्यामध्ये जर लॉकडाऊन करायचं असेल तर त्याचा पूर्ण अधिकार यांनी मुख्यमंत्री महोदयाला दिलेला आहे. पण स्थानिक पातळीवर कोरोना वाढत असेल तर त्याचे अधिकार स्थानिक पातळीवर दिलेले आहेत. स्थानिक पातळीवर याचा अर्थ प्रशासनाला दिलेले आहेत. मला गणेश खंडकरांना पटकन बोलतं करायचंय, वेळेची मर्यादा लक्षात ठेवायची आहे. गणेशजी, मुंबईच्या महापौरांना खरंच बोलतात जेवढं तेवढे अधिकार आहेत का? असं आहे प्रसादजी, 1888च्या कायद्यानुसार मुंबई महानगरपालिका चालते. या मुंबई महानगरपालिकेत सभागृहात मी काम केलेलं आहे. आम्ही प्रस्ताव करतो, ठराव मांडतो, ठराव मांडून आम्ही सगळी चर्चा झाल्यानंतर आम्ही वर पाठवतो. महापौर हे जेवढं सांगतायत, आज जेवढं बोलतायत, प्रसिद्धीसाठी त्यांचं जे काही काम आहे त्यांनी ते जरूर करावं. पण त्यांनी हे सांगावं की होय, जर आयुक्त म्हणाले 20,000 रुग्ण झाल्यानंतर मी लॉकडाऊन लावतो आणि महापौरांनी सांगावं माझा आदेश आहे की या लॉकडाऊन लागणार नाही, त्यांना आहेत का अधिकार? सूरजजी, आता जे तुम्ही म्हणालात ना की आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बसले, त्यांनी ठरवलं, तो अहवाल तयार करून आम्ही मुख्यमंत्र्यांकडे पाठवणार. तुम्ही मध्ये विजय वडेट्टीवारांचं नावच घेतलं नाही. असं आहे की प्रसादजी, या राज्यामध्ये मी मगाचपासून सांगतोय, भीतीचं अर्ध वातावरण हे एकमेकांनी देत असलेल्या स्टेटमेंटमुळे तयार होत आहे. केवळ राज्य चालवणं तुमची जबाबदारी, आम्ही तुमच्या सोबत उभे राहू. पण निर्णय घेत असताना कुणीतरी एक माणूस राज्याला संबोधित करतोय असं वातावरण तयार होत नाही. दुसरी बाब, तुम्ही जेव्हा म्हणताय की स्थानिक पातळीवरती निर्णय घ्यायचे, स्थानिक पातळीवरती निर्णय घेत असताना तिथले पालकमंत्री त्या पक्षासाठी अनुकूल निर्णय घेत असताना प्रत्येक वेळेला राज्याच्या प्रमुखांना दिलेले निर्णय पाळतात का? ज्या वेळेला कोविड नव्हता त्यावेळेला नव्हते पाळत, आता तर संबंधच येत नाही. त्यामुळे ही गोंधळाची स्थिती आहे आणि आपल्यासाठी ती अधिक धोकादायक आहे प्रसादजी. बिलकुल, आपण वेळेत उत्तर संपवलं त्याबद्दल धन्यवाद. वेळ मर्यादेपोटी चर्चेला आपण इथं थांबवतोय. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये आपला प्रयत्न होता की मुंबईच्या महापौरांच्याकडून केली जाणारी विविध प्रकारची वक्तव्य ही किती व्यवहारी आहेत हे तपासून पाहण्याचा. विनंती इतकीच आहे की मुंबईच्या महापौरांनी जितके त्यांचे अधिकार आहेत तितकं बोलावं, जनतेत संभ्रम वाढवू नये. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.